नमस्कार मंडळी, मायबोली ब्लॉग्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पार्लेकरांच्या भेटीला आलेला आहे आंबा थेट कोकणातून. कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे आंबा महोत्सव आलेला आहे विलेपार्ले पूर्व लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन सुभाष रोड येथे. आणि आज 20 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत आंबा आपल्या भेटीसाठी इकडे आहे. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही भेट देऊ शकताय. आंब्याबरोबरच इतर कोकणी मेवा तोही आपल्यासाठी इथे उपलब्ध आहे. तेव्हा या आणि भरपूर खरेदी करा. आंब्याचं सीझन आहे तेव्हा आंबा एन्जॉय करा. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यंदाच्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन आपला सगळ्यांचा आवडता मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री जो पार्लेकरही आहे यांच्या हस्ते झाले. गाव राहिलेलं नाही. तुम्ही जास्त लोकांना दिसतो पुढा मित्र कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे पहिला आंबा महोत्सव, सीझनचा पहिला आंबा महोत्सव सुरू झालेला विलेपार्ले पूर्व इथे. नमस्कार दादा. नमस्कार. देवगड आणि पायरी. हा, देवगड हापूस आहे, रत्नागिरी आहे, पायरी आहे. आपल्या लहान मोठे साईज मध्ये आहे सर्व. अच्छा. हा, हे आता हे 1000 रुपये डझन आहेत. 1000 रुपये डझन. हा, 1000 रुपये डझन आहे. आणि साधारण किती ग्रॅमचं फळ आहे? हे 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. हा, हे पाव किलोचं आहे. पाव किलो. हा, हे 1200 रुपये आहे. हे 250च्या वरती आहे. अरे वा. हा, हे 1300 रुपये आहे. आपण देवगडच आहे. हा, देवगडच आहे. हा 300 ग्रामचा आहे. अच्छा. हा, चांगलंच मोठं फळ हो. दिसतंय. हे 1400 रुपये डझन. हा, 1400. आणि हे पातळ सालीचे आहेत. पातळ एकदा साली. पातळ साल भाटा पण बारीक एकदा. अरे वा. हा, एकदा हे नेले लोकांना परत घेऊन जातात. आता कणांकण खाणार. अरे हा, वा, मस्त. आणि ही पायरी आहे, मस्त पायरी आहे बघा, मोठी एकदम जम्बो अजून पायरी. तयार व्हायची आहे की हा, नाही 1-2 दिवस जायला पाहिजे. हा, एकदम चांगली गोड पायरी आणि मधुर त्याचा आहे. काय भाव असतो तरी? पायरी साईज वरती असते. ही 1200 वाली आहे, हा. ही 1400 1600 अशी अच्छा, आहे. याची साईज थोडीशी हा, लहान आहे पण हा. ही मस्त मोठी ही मोठी आहे. हा, याच्यापेक्षा पण येते. ही 1400 1500 वाली आहे. हा. दुसरी मोठी आहे, ते 1700 1600 अशी. याच्यापेक्षा मोठं फळ हा, आहे. याच्यापेक्षा पण मोठं 350 400 ग्रामचं असतं. अच्छा. आणि मुंबईमध्ये सगळीकडे तुमची हा, मुंबईमध्ये पूर्ण फ्री होम डिलिव्हरी देतो आम्ही. मुंबई, मिनिमम किती डझन घ्यायला ठाणा, लागतात? 2 डझन. 2 हो, डझन घ्यायला लागतात. मुंबई, ठाणा, वाशी वगैरे त्या साईडला सगळं देतो आणि आम्ही. हो, चला बेस्ट आहे. हा. आणि यांचे नंबर आहे. नंबर आहे, बोला साहेब. काय भाऊ? हे 1200 रुपये. नंबर सांगू? हा, सांगा ना. 9969889628. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. सीझनचा पहिला आंबा आलेला आहे थेट हो. कोकणातनं. हो, काय सांगाल आज आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे? आपल्याकडे खास विजयदुर्ग हापूस आहे देवगडचा, अच्छा. आणि रत्नागिरी पावस हापूस आणि पायरी. अच्छा. हा, 2 जातीचे आंबे आहेत आता देवगड. विजयदुर्गचा हापूस. समुद्रकिनारा. अच्छा. हा वेगळा म्हणजे मी आता जेवढं बघितलं ते एक देवगड म्हणतात किंवा रत्नागिरी हापूस. देवगडमध्ये वेगवेगळे गावं आहेत. अच्छा. तिथे मुटाट आहे, तळी बाजार आहे, मोंड आहे, विजयदुर्ग आहे. तर प्रत्येक ठिकाणीचा प्रत्येक वेगवेगळा वेगळा हापूस आहे. असतो. चवीत काय फरक पडतोय याने? चवीमध्ये हा पातळ साईज असतो एकदम. अच्छा. विजयदुर्ग साईजचा हापूस. आम्हाला बघायला मिळेल विजयदुर्गचा हा, इथे. हापूस. हा सर्व रत्नागिरी आहे पावस. अच्छा, हा रत्नागिरी. हा. हा विजय एकदम पातळ साईजचा. हा, बापरे, काय फळ आहे मस्त. चकचकीत फळ असते एकदम. हो. हा जाम सांडेचा आहे. अच्छा. हा जाम सांडे अच्छा. हा जाम सांडेचा आहे. एकदम लाल तोंडाचं संपूर्ण. अच्छा, लाल तोंडाचा. म्हणजे असा फरक ओळखायचा. पण जर कातळ कप्पा असतो हा. वरचा माळ रानावरचा, हा. त्याला संपूर्ण हा सूर्यप्रकाश जास्त असल्याने लाल कलर येतो. हा हा हा. अच्छा. हे आता तुम्ही घेणार ते हे संपूर्ण लाल तोंड आहे. हा,
याला जास्त लाल दिसतंय, सूर्यप्रकाश जास्त त्याच्यामुळे तो लालसर लाल होतो. आणि चकाकी असते त्याला आंब्याला. पण पिकायला म्हणजे सूर्यप्रकाशात आल्यामुळे पिकण्यासाठी काय असा फरक पडतो? नाही नाही असं लवकर काय नाही. तयार होतो वगैरे? पिकणार तर जून तोडणीवरती आहे. जेवढं अच्छा, तुम्ही अच्छा. जून तोडणार, देठामध्ये खड्डा पडलेला आंबा तोडणार तर तो लवकर पिकतो. हा जो भाग आहे ऍपल सारखा हा हा हा. तो, आणि जर कोवळा असेल तर तो असा होतो पिकता पिकता. 2-3 आंबे एकत्र असल्या कारणाने तो कोवळा पण त्याच्याबरोबर निघतो. निघून जातो, बरोबर आहे. अच्छा. आणि तो तुम्ही विजयदुर्गचा हा विजयदुर्गाचा आहे, तो जामसांडीचा आहे. जामसांडेचा. आणि हा हे सगळे रत्नागिरी पावस. अच्छा, रत्नागिरी पावसवरून 5 किलोमीटर आहे आमचं गाव शिवार आंबेरी म्हणून. अच्छा. काय रेट मध्ये साधारण किती फरक आता पडतो? माझ्याकडे 1000 रुपये बसून आहे. 1000 रुपये डझन आहे. हा साधारण 230 ग्रामचं फळ आहे. 1000 रुपये. हा. हे 240, 250, 260 ग्रामचं फळ आहे. अच्छा. 1200 रुपये. हे 1300 आहे. हा 1500 रुपये डझन आहे. अच्छा. मोठा साईज साधारण 1500 रुपयापर्यंत. 1500 रुपये डझन. बस बस काय विशेष. हा 1500 रुपये. तुमच्याकडे पायरी वगैरे पण? पायरी आहे ना, 2 टाईपची पायरी. हा मोठा आहे. हा मोठा आहे. वेगळ्या प्रकारची पायरी. पायरी असं पॉइंटेड असतं पायरी. वा. ही मोठी आहे 300 ग्रामची आहे. हे 275 ग्राम. अच्छा. वजनात वजनाचा फरक आहे. आणि साधारण किती रेट असते याचा? रेट हा पायरी आता 1300 रुपये. हा मोठा 1500 रुपये. मोठा 1500 रुपये. हा. तुमची मुंबईमध्ये सगळीकडे डिलिव्हरी असते? हो मुंबईमध्ये सगळीकडे डिलिव्हरी. आपल्या दादरला मेन शॉप आहे हा देसाई हॉस्पिटलच्या इथे शारदाश्रमला. हा. आणि parkermango.com म्हणून आपली वेबसाईट आहे. वेबसाईट पण आहे. वेबसाईटवरती आपला माल सप्लाय होतो संपूर्ण. आंबे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण काय कोकणात? नाही, आमचा काजू असतो सीझनला. फक्त काजू. सीझन वाईज असतो. ओला काजू जास्त जातो. ओला काजू. पण आता तर सीझन सीझन संपला. संपत झाला होता. हो, बरोबर आहे. माझा फेब्रुवारीला चालू होतो तो. आता मेच्या एंडिंग पर्यंत जेमतेम निघाला तर, नाही तर एप्रिलला होऊन जातो. कॉन्टॅक्ट नंबर एकदा आपण टाकूया. हेच आहे ना? हो हो. हा आहे पारकर बंधू यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. आणि साधारण किती मिनिमम ऑर्डर करू शकतो आपण? 2 डझनची होम 2 डिलिव्हरी. डझन मिनिमम आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई फ्री होम डिलिव्हरी. फ्री होम डिलिव्हरी आहे. मिनिमम 2 डझन. 2 डझन. धन्यवाद दादा. Okay, thank you, थँक्यू. thank you. नमस्कार दादा. नमस्कार. बोला. जिकडे तिकडे आंबाच आंबा दिसतोय. हम्म. कोकणी माणसाचं प्रेम आहे ते. प्रेम आहे, प्रेम आहे. आपल्याकडे देवगड हापूस आंबा आहे, पायरी आहे, रत्नागिरी पण हापूस आहे आपल्याकडे. हा रत्नागिरी हापूस आहे. फळ मस्त आहे हो. ओरिजिनल रत्नागिरी हापूस आहे. गवतात पिकलेलं फळ. मस्त. हा देवगड हापूस आहे. ही पायरी आहे आपल्याकडे, अच्छा, इथे पायरी आहे. एकदम पातळ सालीची. मस्त. अच्छा, हा एक आंबा मला लालसर दिसतोय. वेगळा दिसतोय. हो. हा सूर्यकिरण पडल्यामुळे त्याचा कलर असा दिसतो. झाडाच्या बाहेरून जी झाडं असतात ना हा. त्यांचा कलर असा असतो. हा आहे, त्यामध्ये हा एक आहे. अच्छा, हे साधारण. साधारण ज्याच्यावरती जास्त सूर्यकिरण पडतात ते. हो. हा पण रत्नागिरीचा आहे. हा देवगड आहे. देवगड आहे. देवगड. पण फळ इतकं मस्त आलंय ना यंदा. हो, फळ चांगलं छान आहे. फळ छान आहे. काय साधारण भाव काय चालू आहे? भाव चालू आहे 1000 पासून चालू आहे. 1000, 1200, 1300, 16, 18, 22 पर्यंत फळ आहे. चांगल्या क्वालिटीचं फळ आहे. चांगल्या क्वालिटीचं फळ. मुंबईमध्ये तुमचे? मुंबईमध्ये सर्वकडे आपली होम डिलिव्हरी चालू असते. हा. आपली पॅकिंग स्वतःचं आहे सगळं. हो. आणि याच्यावरती तुम्ही बुकिंग करून कुठेही तुम्हाला मुंबईमध्ये होम डिलिव्हरी होऊन आणि जाईल. minimum 2 किती डझनसाठी डझन? चार्जेस, 4 डझन, 3 डझनसाठी फ्री होम डिलिव्हरी चालू असते. अच्छा, 2 डझनसाठी चार्जेस आहेत. हो. 3 डझनसाठी फ्री होम डिलिव्हरी. आणि आमची वेबसाईट पण आहे, घारकर आपला mango.samarthyaatra.com. एकदा नंबर पुन्हा एकदा बघून घ्या. धन्यवाद दादा. या. थँक्यू. आज खा ये पेटी खोलती 1 डझन के 1 डझन. नाही 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 नाही, तुम्ही कापून आता लगेच खाऊ शकता. ते ऑर्गॅनिक आहे, केमिकल वगैरे नाहीये. आता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र यांच्या स्टॉलवरती. आणि आपली भेट झालेली आहे अदिती कलेक्शनच्या प्रॉपरायटर, आज आंबे घ्यायला आलेले आहे तिकडे.
तन्वी फ्रूटकडे आले आहेत, वरती दाखव, तन्वीकडे आले मी मगाशीच आले खरं, पण मगाशी त्यांच्या स्टॉलवर गर्दी होती ना, म्हणून मी पुढे गेले. म्हटलं ना आता तिथून टर्न मारायचं, म्हटलं एकदा तर ह्याच्याकडे जाते आणि मग पुढे जाईल. आंबा कसा पायरीचा आलाय का? दरवर्षी तुम्ही यांच्याकडूनच घेता? हा, यांचा आंबा एक नंबर असतो म्हणजे पायरी, हा, हा. आणि त्याच्यासाठी स्पेशलच मी पार्ल्यात आलेले. काय सांगाल तुमच्याकडे सगळ्यात स्पेशल आंबा आहे? ह्यांनी तर तुम्हाला पावती दिलीच. हो हो या दरवर्षी दरवर्षी येतात. येतात, दरवर्षी आंबा घेऊन जाणार आवर्जून, म्हणजे आठवणीने माझ्याजवळच येऊन म्हणणार की तुमच्याकडे आंबा हवा आहे, खाल्लेला आहे त्याच्यामुळे त्यांना टेस्ट माहिती आहे. पायरीचं पण कसं गोड आहे. देवगड आणि पायरी आहे ना देवगड आहे, तुमच्याकडे? देवगड. आणि काय रेट चालू आहे? आता सध्या साईज आहे पायरीची 1500 पासून वगैरे, 1500 1400 1500 तुमचे एकदा पण ती कॉन्टॅक्ट size नाही डिटेल्स आपण दाखवूया. हो. आणि मुंबईमध्ये पण होम delivery डिलिव्हरी आहे. आहे. हो, साधारण हा. किती मिनिमम? 2 डझन, कमीत कमी 2 दोन डझन डझन. तरी फळ पाहिजे. पण यावर्षी एकदम जरा मस्तच महाग आहे बघा. त्याच्यामुळे मस्त. चला धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. हापूस पण आहे मोठा. अरे वा. हा रत्नागिरी की देवगड आहे, देवगड आहे. चला बरेच जण येत आहेत त्यांच्या स्टॉलवरती, तुम्ही पण यांना भेट द्या. हो हो धन्यवाद नक्की, ताई, धन्यवाद. माझा नंबर आहे, हो नंबर दाखवल्यास मला नंबर सांगते तो पण घ्या. 8655604354 आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. फोन केला तर होम डिलिव्हरी होईल तुम्हाला, आणि ऑर्गॅनिक नॅचरली फळ भेटेल. नक्कीच. थँक्यू. थँक्यू. नमस्कार ताई, नमस्कार. तुम्ही कुठून आलात? मी देवगडवरून आलेली आहे. देवगडवरून आले. तुम्ही म्हणजे मी सांग- मुंबईत असते, पण हा देवगडचा आंबा मी आता सेल करते. माझ्या स्वतःच्या वडिलांच्या बागेतला आहे. बागेतला होय, आहे. होय. आणि जसं तुम्ही हा, सांगितलं की घरी organic पिकवलेला, आहे. गवतामध्ये पिकवलेला आहे. गवतामध्ये पिकवलेला आहे. साधारण काय भाव आहे आणि याचा? हा 1000 रुपये डझन आहे, हा. आणि हा 1200 रुपये डझन आहे. अच्छा. हा, देवगड हे जे हापूस फळ आहे आहे ना, हे फळ हे बघा 250 ग्रॅमच्या वरचा आंबा आहे हा. अच्छा. आणि हा 200 ग्रॅमच्या वरचा आहे. 200 ग्रॅमच्या वरचा. तुम्ही आणि ह्याचा रंग मुंबईमध्ये जो ओरिजिनल हा रंग आहे हा. देवगड हापूसचा जो रंग आहे ना, हा असा केशरी पाहिजे. केशरी असतो. हम्म. अच्छा. त्याच्यावरनं समजायचं. हा केशरी, रत्नागिरी हापूसचा कलर वेगळा आणि देवगड थोडा हापूस पिवळा असतो. होय, पिवळसर थोडा असतो. पिवळसर असतो, आणि हा अच्छा, एकदम अच्छा. प्युअर हा, केशरी हा. रंग orange. कापल्यानंतर असा हो हो, दिसतो. कापल्यानंतर असा दिसतो. अरे वा. छान. आणि मुंबईमध्ये पण होम डिलिव्हरी वगैरे देतात फ्री होम तुम्ही? डिलिव्हरी करते मी पूर्ण मुंबई. किती करा द्यायची तरी साधारण किती डझनची? साधारण 2 डझन, दोन कमीत डझन. कमी 2 डझन लागतात. तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्हाला हो, हो. दिसत आहेत हे इथे, contact ते details. आपण दाखवूया सगळ्यांना. म्हणजे हो. जर कोणाला चालेल आंबा चालेल. ऑर्डर करायचा असेल तर हो, नक्की हो. ताईंना कॉन्टॅक्ट करा. Yes, धन्यवाद sir. ताई. धन्यवाद. Thank you very much. सगळ्या प्रकारची लोणची आपल्याला दिसत आहेत, आणि ताई आलेल्या आहेत फोंडा घाटातनं, कणकवलीवरनं. सगळी वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहे तिकडे. तुम्ही बचत गटाचं वगैरे करता का स्वतःच आहे? नाही केलंय, स्वतःच आहे. हा, बचत गटात नाव नाव आहे ना. हा. आणि ताईंचा इथे नंबर पण आहे. ही अशी लोणची जर तुम्हाला हवी असतील त्याच्यासाठी. फोंडा घाट लोणचे सेंटर. चला ताई, थँक्यू. स्टॉलवरती वेगवेगळ्या प्रकारचे पापड आपल्याला दिसत आहेत. पापड, फेण्या, तांदळाचे आहे, नाचणी आहे, तांद पालक आहे, बटाटा आहे, गार्लिक आहे, रेड चिल्ली आहे, बीट आहे, वेगवेगळे सगळे प्रकारचे पापड आहेत. अच्छा. तुम्हाला ऑर्डर करायची असतील, सिद्धार्थ मालवणी पापड केंद्र, आणि तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे आपल्याला दिसत आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. नाही का? नमस्कार. हे सगळे पितांबरीचे प्रोडक्ट्स आहेत. इकडून अगरबत्तीची रेंज येते आपली. सगळे मसाला अगरबत्ती आहे, भीमसेनी कापूर आहे, तुपाच्या वाती येतात. हे धूपस्टिक्स आहेत. जसं आपलं जयश्रीराम अगरबत्ती आहे ना, हां. तर धूपस्टिकमध्ये पण आहे. हे नॉर्मल स्टिक्स आहेत, फुलांचा सुगंध फक्त यांच्यामध्ये. अच्छा. आणि हा मसाला आहे. हे बाकी आपलं हेल्थकेअर प्रोडक्ट्स आहेत. ह्याच्यामध्ये रिफ्लेक्स आहे, कॉफ्लेक्स आहे, म्हणजे खोकला झाला किंवा ॲसिडिटीसाठी आपण चॉकलेट्स काढले आहेत. हे पेनरिलीफ ऑइल आहे. हे कंटवट आहे, कसा खवखवतो दुखण्यासाठी. हे आपलं जॅगरी पावडर सगळ्यांना माहिती आहे, रुचियानाचे. हां. खरवस पावडर आहे. आपले 3 प्रकारमध्ये पिकल्स आहेत, लाईम सॉस, कॅरट गार्लिक आणि स्पायसी लाईम पिकल. बाकी फूड्समध्ये आपलं बघायला गेलं तर खारीमध्ये 3 रेंज आहेत. कसुरी मेथी, ब्राऊन शुगर, प्लेन खारी आहे. इकडे आपलं ज्वारीचं पीठ येतं. आणि हे नवीन आपलं सूप चाललेलं आता. हे 150 ml पाण्यामध्ये मिक्स करून फक्त तुम्हाला बॉईल करायचं आहे. अच्छा. ते रेडी लगेच पियाला. बाकी हे आपलं क्रीम रोल आहेत, 3 प्रकारमध्ये येतात, रास्बेरी, व्हॅनिला आणि केशर पिस्ता. अच्छा. आणि इकडे सगळं आपलं होम केअरचं आहे, म्हणजे घरात लागणारं रोजच्यासाठी. वस्तू आहेत. टॉयलेट क्लीनर आहे, डिशवॉश लिक्विड आहे, साबण आहे, रुपेरी येते. पितांबरी तर सगळ्यांना माहितीच आहे. हो, पितांबरी तर सगळ्यांच्या ओळखीचीच आहे. हो. आणि त्याबरोबर सगळी प्रोडक्ट्स आहेत. आणि दादा ह्याच्यावरती डिस्काउंट आहे इकडे? सगळ्या प्रोडक्टवरती वेगवेगळा डिस्काउंट आहे. पण ह्या एक्झिबिशन पुरताच आहे की कसं? एक्झिबिशनला पण तुम्हाला डिस्काउंट भेटतो, आणि किंवा तुम्ही इतर शॉपी आमच्या अवेलेबल आहेत प्रत्येक अच्छा. ठिकाणी, हां. तिथे तुम्हाला वेगळा डिस्काउंट आहे. अच्छा. अच्छा. प्रत्येक तुम्ही जिथे जाणार तुम्हाला डिस्काउंट भेटणार. डिस्काउंट फक्त वेगवेगळा डिस्काउंट आहे प्रत्येक प्रोडक्टवरती. धन्यवाद. थँक्यू. Thank you. थँक्यू.
ओके स्टार्ट. आता उन्हाळ्यामध्ये आपण सगळ्यात थंडगार पेय म्हणजे एक तर कोकम सरबत, नाहीतर कैरीचं पण पन्ह. आहे, हो. आणि या ताईंकडे तो गुळाचं कैरीचं पन्ह आहे. ताई घरीच बनवता तुम्ही? हो हो, मी हे गुळाचं कैरी पण घरीच बनवते, स्वतः बनवते. पेर म्हणजे सगळेच बनवते मी, पण हे गुळाचं स्पेशली गुळाचं आहे. अच्छा, बरेच इकडे वेगवेगळे हा. प्रकार आहेत. हे कसलं? हे पेरूचं आहे. पेरूचं आहे, लिंबू आहे, कोकम आहे, शुगर फ्री आवळा आहे, जिरा मसाला आहे, वाळा आहे. अच्छा, हे वाळा आहे का? हा, हे वाळा आहे. अच्छा, हे वेगळा प्रकार आहे. हा बघा, वाळा. आणि हा खूप थंड असतो नाही? हा, थंड असतो. आता उन्हाळ्यात एकदम बेस्ट. हम्म. दुसरं हे गुळाचं आवळा पण आहे. अच्छा, हे गुळाचा आवळा आहे. हा, गुळाचा नंतर हर्बल डिलाइट आहे, त्याच्यामध्ये 5 आयटम आहेत. हा हा. आवळा, लिंबू, आलं, हा. तुळशी, आणखीन पुदिना. अच्छा, हे कैरीचं पन्ह आहे. हा, कैरीचं पण आहे. आणि हे काय आहे? हे जांभूळ पावडर आहे. जांभूळ पावडर, जी औषधी असते. हा, हे डायबिटीज लोकांना एकदम चांगलं. सकाळी 1 चमचा सकाळी घ्यायचा, उपाशी पोटी चांगलं असतं. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण आपल्याला इथे दिसत आहेत. तुम्ही ऑर्डर पण करू शकता. कुल्फी पण आहे, आंबा कुल्फी पण आहे. अच्छा, इथे तुम्ही ठेवलेली आहे का? आंबा कुल्फी कुल्फी पण आहे इथे. चला, म्हणजे आंब्याची कुल्फी पण आहे. या सगळ्यांनी आंबा कुल्फी खायला. नक्कीच. धन्यवाद, थँक्यू. ओके. महालक्ष्मी प्रसाद हापूस. नमस्कार दादा. नमस्कार. कोणते कोणते आंबे आहेत आपल्याकडे? आमच्याकडे देवगड हापूस आहे, प्रॉपर देवगडचे. हा. फक्त देवगडच आहे ना? फक्त देवगड आहे. हा. आणि हा वाला, ह्याची साईज मोठी वाटते एकदम. हा, हे 1800 रुपये. अच्छा, फळं बघा, मस्तच, एक नंबर फळ आहे. हा, म्हणजे काय फळ मोठं आहे तो उशिरा होतो असं काही प्रकार असतो? नाही 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 ना, फळ मोठं आहे तर त्याची टेस्टला पण तसं उत्तम टेस्ट असतं. पण उत्तम असतं. मुंबईमध्ये होम डिलिव्हरी वगैरे आहे? होम डिलिव्हरी आम्ही देतो, पण ते लांब असेल तर पोर्टर चार्जेस लागतात. Charges. जे चार्जेस असतील ते कमीत कमी किती? 2 डझन? 3 हां, डझन? कमीत कमी 2 डझन. नाही, त्यांनी ज्यांना कस्टमरला हवे असेल ते 1 डझन, पण एक पोर्टर डझन. चार्जेस त्यांना भरायचे. अच्छा, बरोबर. ते 1 डझन वगैरे असेल तर ते परवडत नाही. जास्त त्याच्यासाठी घेतलं तुमचे नंबर इथे दिलेले आहेत ना? हो. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादांना. धन्यवाद दादा, थँक्यू. आणि हा सगळा कोकणी मेवा आपल्याला दिसतोय. श्री गीता स्वीट्स यांच्या स्टॉलवरती आपण आलेलो आहोत. तर आंब्यांच्या स्टॉल्समध्ये आपल्याला हा वेगळा स्टॉल का दिसतोय ते मॅडमला विचार. नमस्कार मॅम. नमस्कार, मी पल्लवी उमेश तावडे. ॲक्च्युली आंब्यांच्या ह्याच्यामध्ये मी नवीन म्हणजे आपली ही जुनीच पारंपरिक लाडू आहेत. हे जे आहेत मेथीचे लाडू आणि बेसनचे, मुगाचे आणि अजून व्हरायटीज आहेत आमच्याकडे. पण आम्ही हे पारंपरिक पद्धतीने करतो. माझ्या पणजीपासून, आजीपासून हे लाडू म्हणजे जात्यावर भरडून आणि आपण जे करतो, आणि हे आमच्या कोकणातच होतात, की आता ती परंपरा बंद झाली आणि लोक मिक्सरला ग्राइंड करून लाडू बनवतात. पण ही मी लहानपणापासून खाते आणि मी नवीनच सुरू केलं आहे, पण माझ्या आईकडूनच मी हे लाडू शिकले आणि माझी आई माझ्या आजीकडून. तशी पारंपरिक हे पद्धतीचे लाडू आहेत. आणि हे लाडू सगळ्यांसाठी आहेत, म्हणजे लहान मुलांपासून अगदी वयस्कर माणसांपर्यंत. ह्या लाडूची किंमत 1500 रुपये किलो आहे. आणि बाकीचे पण लाडू हे पण आपले पारंपरिक आमचे जुने ग्रीन मुगाचे. हिरव्या सालीचे मूग असतात. येस, हिरव्या सालीचे. आणि हा तुम्ही उपवासाला खाऊ शकता. सगळं या व्यतिरिक्त पण तुमच्याकडे मखाना लाडू आहे, ओट्स लाडू आहेत आणि ड्रायफ्रुट्स लाडू आहेत. आज आमच्याकडे हे 3 आहेत, म्हणून आम्ही हे 3चा डिस्प्ले केला आहे. अच्छा अच्छा, फार मस्त. आणि छान डिस्प्लेला पण छान ठेवलंय. हो. इथे तुम्ही असे पोटलीमध्ये बांधून पण लाडूच ठेवलेले आहेत. म्हणजे जर कोणाला द्यायचे असतील छोटे छोटे पॅक बनवून. येस, आम्ही तसेही देऊ शकतो. आपण तसेही आपण गिफ्ट पॅक करून देऊ शकतो. हे असे लाडू बेसनचे लाडू आहेत. अरे वा. तर तुम्ही ऑर्डर जर दिली तर आम्ही असे पण आणि कस्टमाइजेबल करून असे पण आपण असे बॉक्स मध्ये पण देऊ हो. शकतो. अजूनही कस्टमाइजेबल तुम्ही कसेही सांगाल, छोटे पॅक छोट्यापासून. आणि हा एक आहे घरगुती मसाला, जो मी 4-5 वर्ष गेली घेते आणि मला त्याने खूप बरं वाटलं. म्हणजे मला स्वतःला ब्रीदिंगला त्रास व्हायचा, अस्थमाचा त्रास मला लहानपणापासून आहे.
पण ह्या काड्यामुळे ना मी 2 वर्ष गेले गोळ्या घेत नाहीये. अच्छा, तर मला हे सोशल वर्क करावंसं वाटलं की मला जर बरं वाटलं तर असं सगळ्यांना बरं वाटावं. बरोबर. म्हणून मी ह्या काड्याची जी किंमत आहे म्हणजे मला जेवढं मटेरियल लागतंय अच्छा, मी तेवढीच देते. कॉस्ट आणि टू कोणा कॉस्ट तुम्ही घेताय. येस, आणि कोणाला फ्री हवा असेल तर ते फ्री माझ्या काउंटरला येऊन घेऊन अरे जाऊ वा, शकतात. क्या बात आहे. हा, इवन तुम्ही पण ट्राय करा. नक्की, नक्कीच, आणि नक्कीच. खरंच तुम्हाला या काढाने खूप बरं वाटेल. बरं, या काड्याबद्दल तुम्ही जे बोलताय मग तो कसा बनवायचा ते पण एकदा रेसिपी तुम्ही हो, मी सांगू सांगा. शकते म्हणजे ना. याच्यामध्ये ना तुम्ही जर घरी तुमच्याकडे तुळस असेल, बरोबर. नसेल तर प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुळस घ्या, 4-5 पानं टाका आणि एका व्यक्तीसाठी फक्त अर्धा स्पून तो तुम्ही 2 कप पाण्यामध्ये बॉईल करा आणि त्याच्यामध्ये तुळशीची पानं घालून आणि नंतर तो थंड व्हायला द्या. किंवा तुम्ही गरम गरम पण पिऊ शकता. गरम गरमने थोडं तुम्हाला जास्त बरं बरोबर वाटेल. आहे, हां. आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्ही गूळ हवा तर गूळ, पण मी विदाऊट गुळच घेते. पण त्याने त्याच्यात गोडवा पण आहे, थोडा तिखटपणा आहे आणि थोडा हा स्ट्रॉंग आहे. तर जर प्रेग्नेंट बायका घेतात त्यांनी थोडं कमी प्रमाणात पण घ्या. इम्युनिटी बुस्टर आहे, हा कोणालाही चालू शकतो. की कोणाला फ्री ऑफ कॉस्ट हवे असेल ना तरी मी देईन. मला बरं वाटलं तसं सगळ्यांना बरं वाटावं, माझी हीच इच्छा आहे. इव्हन माझे लाडू सुद्धा, म्हणजे जे मेथीचे लाडू आहेत ना, खूप हेल्दी लाडू आहेत. हे आता कोणी बनवत नाही, सगळेजण गव्हाचं पीठ वापरून लाडू बनवतात. तर मला असं वाटतं की मूग आणि चणे भरडून जे लाडू बनवले जातात ते खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे. आता जातं कोणाकडे दिसतच नाहीये, खरी म्हणून गोष्ट आहे. एकदा तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण सांगा. हो, माझा फोन नंबर आहे 9920453178. धन्यवाद. ओके, Thank आणि you. आमच्या इन्स्टा पेजला लाईक करा. नक्कीच. तुमचं इंस्टाग्रामचं पेज काय? आमचं इंस्टाग्रामचं पेज ऑफिशियल श्री गीता स्वीट्स. ओके, धन्यवाद. थँक्यू सो मच. रामेश्वर कृपा हापूस यांच्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल, आंबा काय म्हणतोय? आंबा यावर्षी खूप कमी आहे. अच्छा, कमी आहे. आंबा जवळजवळ म्हणजे 10% पण दरवर्षीचा नाही आहे. कारण बराचसा मोहर करपला पण होता करपून ना. गेला, हां, करपला. करपून खार म्हणजे जी हवामान बरोबर नव्हतं, अच्छा. ढगाळ हवामान असायचं आणि दव जास्त पडायचा रात्रीच्या वेळी. हां, हां. पाण्याची म्हणजे धार पडायची, अशी पावळ्या गळायच्या एवढा दव पडायचं. त्याच्यामुळे आंब्याचं जळून आंब्याचं नुकसान झालं. अच्छा, अच्छा. आंब्याच्या कलमांच्या खाली जर गाडी वगैरे लावली किंवा आपण झोपलं तर आपले असं अंग पण चिकचिकीत व्हायचं, चिकट असं म्हणजे गम पडतो ना, गम हां, तसं. मी एक दिवशी गाडी लावली होती आंब्याच्या खाली, सकाळी उठून बघतो तर संपूर्ण काचेवर एवढं ना गम असे थेंब पडलेले, डिंक पडतो तसा पूर्ण, म्हणजे तो पण दव अशी दव पडतो. कशी पडली म्हणजे चिकट हा, दव? पाणी पडतं झाडावर आणि झाडावरच्या मोहर मधून जे आलेलं हे असतं ते त्यांचं हे होऊन रासायनिक प्रक्रिया होऊन ते मग संपूर्ण जळून जातं. काळा कोळसा झाडांची फक्त हापूस आंबा किंवा रायवळ आंबे ह्यांचीच पानं काळी झाली, बाकी कुठचंच झाड काळं नव्हतं. अरे बापरे, असं फक्त आंब्याचीच झाडं तेवढी काळी होती. बाकी तुम्ही बघा, मार्क करा, अजून जरी गेलात तरी ती कंडिशन तशीच आहे. तशीच आहे. हा, काजू आणि आंबा. मग आपल्याकडे कोणते आंबे आहेत तर दादा या? आमच्याकडे हापूस आहे, पायरी आहे. अच्छा, हापूस आणि रत्नागिरी हापूस आणि रत्नागिरी हापूस आहे. हा काय, हा रत्नागिरी हापूस आहे. हां, फळ मस्त आहे. हा, हा, हे एकदम मोठा आंबा आहे. मोठा आंबा आहे. हा, साधारण कितीतरी वजन असेल हा याचं? 300 ग्राम प्लस आहे. 300. हम्म. अच्छा. आणि हा इकडे ही पायरी आहे. पायरी आहे, पायरी मीडियम पायरी आहे. मीडियम आहे पायरी. पण खायला गोड आहे एकदम. हां. आणि काय सध्या भाव काय चालू आहे आंब्याचा? हे हापूस आंबा आहे 1500 रुपये डझन. 1500. हा, मोठा आंबा, अच्छा. मोठा. आणि ही पायरी आहे 600 रुपये डझन, 600. 600 रुपये. हा, अच्छा. आणि काय मुंबईमध्ये फ्री होम डिलिव्हरी? हा, होम डिलिव्हरी देतो. साधारण किती तरी करायचं ऑर्डर? तुम्ही किती, 1 डझन घ्या, 2 डझन घ्या, ऑर्डर जेवढी. हा, पेटी किती पाहिजे तेवढे पाठवतो. अच्छा. मुंबईमध्ये पाठवतो, मुंबईच्या बाहेर पाठवतो, हो ना? सगळीकडे पाठवतो. अच्छा. तर दादांचा नंबर एकदा आपण बघूया. 9029253023 आणि हे पण नंबर आहेत सर्व, कुठचाही घेतलात तरी चालेल. दादांच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि भरपूर आंबे खरेदी करा. हो, भरपूर आंबे खरेदीला या सर्वांनी. यावर्षी आंबा कमी आहे हो, म्हणूनच आणि आता भरपूर आंबे लवकर जेवढा आहे संपण्याचा तेवढा पण. आंबा. हा, तुम्ही घ्या. हे लालसर जे येते छटा ही ही लाल, सूर्यकिरणांमुळे. हा, ही जी सूर्य किरणामध्ये जे दिवसभर बाहेर असतात आंबे, हा. पानात न राहता बाहेर, ते सूर्यप्रकाश जास्त वेळ त्यांच्यावर पडतो, हा. ते आंबे हे लाल होतात. अच्छा, त्याच्यामुळे. दक्षिण ताप बोलतात त्याला. दक्षिणेकडून जे सूर्याचं किरण येतं ते दक्षिण तापीचे जे आंबे असतात ना, ते जास्त असे होतात. ते असे हा, दिसतात. दक्षिणेकडचं जर त्यांच्यावर किरण पडत असेल
हा. तर हे दक्षिण तरी तापीचे लालसर आंबे छटा आहेत आहे. ते एकदम एवढे दिसायला चांगले असतात ना आंबे. पण याने तुम्ही चवीत झाडावर चवीमध्ये काय फरक चव पडतो? एकदम अवीट गोडी. म्हणजे याने असं किरण हो. पडल्यामुळे नाही, लालसर होतं तर नाही, काय चव अजिबात फरक नाही. नाही. ह्या आंब्याला ना गोडी जास्त, टेस्टला चांगली. मॅडम छान. चला धन्यवाद दादा. धन्यवाद. या परत कधी. नक्कीच. 30 एप्रिलपर्यंत तुम्ही या आंबा महोत्सवाला भेट देऊ शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.